नमस्कार. एच.एम. भारत न्यूज. ग्रामसिवनी येथे अवैध जड वाहनांवर कारवाई, कायमस्वरूपी ट्रकबंदीची ग्रामस्थांची मागणी. प्रतिनिधी एच.एम. भारत न्यूज. आमगाव, जिल्हा गोंदिया तालुक्यातील सिवनी गावात जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतानाही काही अवैध ट्रक गावातून सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत नायब तहसीलदार यांनी संबंधित ट्रक ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाई दरम्यान गावातील नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गावातील मुख्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यांची हानी, धूळ प्रदूषण, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जड वाहनांचे चालक व मालक यांच्याकडून वादग्रस्त वर्तन, शिवीगाळ तसेच धमकावण्याचे प्रकारही घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नायब तहसीलदारांनी ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात जमा केल्यामुळे आता तहसीलदार स्तरावर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई, वाहन जप्तीची पुढील प्रक्रिया किंवा वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आदेश जारी होण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संबंधित कायदे व तरतुदी. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. कलम 194 नुसार वाहतूक निर्बंधांचे उल्लंघन, नियमभंग किंवा विनापरवानगी वाहतूक केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कारवाई करता येते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार बेकायदेशीर उत्खनन, वाहतूक किंवा शासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत. ग्रामस्थांची ठाम भूमिका. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की एकदाच कारवाई करून समस्या संपणार नाही. गावातील रस्ते, शाळा परिसर, नागरिकांची सुरक्षितता आणि पर्यावरण यांचा विचार करून जड वाहनांवर कायमस्वरूपी निर्बंध लावण्यात यावेत. तसेच नियमित तपासणी व नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिवनी गावातील नागरिक आता तहसील प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे आशेने पाहत असून गावातून कायमस्वरूपी जड वाहनबंदी लागू होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एच.एम. भारत न्यूज. कायदा, संविधान आणि जनतेच्या हक्कांसाठी. देश दुनिया की ताज़ा खबरें, सामाजिक मुद्दे, सरकारी योजनाएं, किसान समाचार, जनहित की आवाज और विशेष रिपोर्ट देखने के लिए आज ही हमारे चैनल से जुड़ें। एच.एम. भारत न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, बेल आइकॉन दबाना न भूलें। आपका एक सब्सक्राइब हमें सच की आवाज और मजबूती से उठाने की प्रेरणा देता है। हर खबर सबसे पहले पाने के लिए अभी जुड़ें।